पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियान गेले 10 ते 15 वर्षे रॅलीच्या माध्यमातून जाणता राजा रायगड मॅरेथॉनच्या माध्यमातून राबविण्यात येते. अनेक शाळा कॉलेज ग्रामीण भागांमधून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीपर समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आली. आपण पाहत आहात जागतिक तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. प्रचंड प्रमाणात उकाडा आपण सर्वजण जाणवत आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात दूषित वायू साठलेला आहे. कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, ग्रीन गॅसेस अशा प्रकारे दूषित वायू जमिनीपासून हवेमध्ये काही अंतरावर त्याचे थरावर थर साचत चालले. त्यामध्ये मानवनिर्मित पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे कृत्य केले जात आहे. जसे की अनेक डोंगराळ भागांमध्ये वनवे लावले जातात. वनांमध्ये प्रचंड प्रमाणात जीवजंतूंचे घरटे नष्ट होतात. नैसर्गिक साखळी पूर्ण उद्ध्वस्त होते आणि झाडांची बेसुमार कत्तल देखील होतेच. परंतु बेसुमार झाडे जळून खाक होतात. त्याचं मुख्य कारण हे आहे मानव निर्मित विकास. बहुसंख्य प्रमाणामध्ये एसी, फ्रीज, कूलरचा वापर केला जातो. त्यामुळे दूषित वायू हवेमध्ये पसरतो. अनेक इंडस्ट्री एरियामधून दूषित पाणी असेल, दूषित वायू असेल तर प्रचंड प्रमाणात साठला जातो आणि प्रचंड प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण हेच आहे. तेव्हा याला आळा घालायचा असेल तर नागरिकांनी जागृत राहणं फार काळाची गरज आहे. नागरिकांनी एक नम्र विनंती आहे, त्यांनी आपल्या परिसरामध्ये ओला सुका कचरा वेगळा करणे आणि ग्रामपंचायतीचे हद्द असेल किंवा नगरपालिकेची हद्द असेल तर या त्या प्रशासकीय विभागाला कळून तो कचऱ्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. आपण पाहत आहात बॉम्बे हवेला प्रचंड प्रमाणात जाताना कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. प्लास्टिक असेल, ओला सुका कचरा असेल आणि दुर्गंधी प्रचंड प्रमाणात त्यामुळे पसरलेली आहे आणि रोगराईला निमंत्रण देण्याचं आपणच कार्य करत आहोत. तेव्हा वेदा जनजागृती मंचातर्फे आमची कळकळीची विनंती आहे की नागरिकांनी कृपा करून असं उघड्यावर कचरा टाकू नये. ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला सांगून तो कचरा नष्ट करायला लावला पाहिजे. नागरिक म्हणून पुढे यायला पाहिजे. सर्वांनी मिळून काळजी घेतली तर पर्यावरणाला आपला बऱ्यापैकी हातभार लावू शकतो, असे समाजसेवक डॉक्टर दिगंबर गीते यांनी जनतेला केले आहे. एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.